सगळ्या देवस्थानचा, कारण सोलापूर एक धार्मिक क्षेत्र असणारा हा जिल्हा आहे. याच्यामध्ये अक्कलकोट असेल, त्याच्यामध्ये आई तुळजाभवानी दुसरा जिल्हा आई तुळजाभवानीचं मंदिर असेल, पंढरपूर असेल, अगदी सिद्धरामेश्वराची नगरी असेल, याच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरमध्ये झालेलं काम असेल, या म्हणजे कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातले अनेक प्रकल्प, सांगोल्यासारखा तालुका असेल तर आज दुष्काळ मुक्तीकडे चाललेला आहे. त्यामुळं अशा अनेक भागामध्ये क्षेत्रामध्ये झालेलं काम आपण या माध्यमातून जिल्ह्यासाठी आपण बघतोय. आणि ज्या ज्या योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेचा आपण लाभ बघितला असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका जेव्हा आपण ठेवली तेव्हा खूप मोठ्या संख्येनं प्रधानमंत्री आवास योजनेची घर किंवा तात्कालीन लाभार्थी 100% लाभार्थ्यांना वंचित असणारी लोक किंवा प्रतीक्षा देत असणाऱ्या लोकांना घर देण्याचं काम केलं. आता ह्या ज्या योजना झालेल्या आहेत, उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, याही माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी मी जी योजना सांगितली ना त्या प्रत्येक योजनेचा लाभ सोलापूर जिल्ह्याला झालेला आहे. त्यामुळं आयुष्यमान भारत योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. घर तिथं शौचालय तोही विषय आहे. त्या प्रत्येक ठिकाणी ह्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं हे जनरल झालं. सगळ्या योजनेचं स्पेसिफिक 12 अशी कामं आपल्याला सांगता येतील का 12 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली सोलापूरात झालेली? ज्या टेक्निकल अडचणी होत्या त्या सोडवण्याचं काम केलंय. कॉन्ट्रॅक्टरनं वेगानं काम केलं पाहिजे ही परिस्थिती आहे. 23ला टेंडर झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला काम करण्याची जेवढी मुदत आहे त्या मुदतीत कॉन्ट्रॅक्टरनं काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा अधिकचा कालखंड झाला असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चित होईल. परंतु कॉन्ट्रॅक्टरनं टेंडर झाल्यानंतर त्याला जो पिरियड असतो काम करण्याचा त्याच्या अगोदर त्याच्यावर कारवाई करता येत नाही. तर जो कॉन्ट्रॅक्टरचा पिरियड आहे त्याच्या पिरियडमध्ये त्याने काम करणं अपेक्षित आहे आणि तो जर कालखंड पूर्ण झाला असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई करायला लागेल. परंतु त्या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहू आणि कामाचा वेग वाढला पाहिजे ही भूमिका तुमची आहे, माझी आहे. माझी वेगळी कुठली भूमिका नाही. आम्ही त्याचा सातत्याने त्याचा फॉलोअप घेतोय. शेवटी ही मानवनिर्मित व्यवस्था आहे. ज्या व्यवस्थेला आपण सगळेजण पाहतो की काम पुढे गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे, तिथं येणाऱ्या अडचणी, तिथं येणाऱ्या शासकीय अडचणी, टेक्निकल अडचणी, उड्डाणपुलाच्या माध्यमासाठी आपण मांडलेला विषय तो पण महत्त्वाचा विषय आहे. उड्डाणपूल झाला पाहिजे, पण त्याच्या अनुषंगानं त्याला लागणाऱ्या जो परवानगी आहे, त्याला लागणारे जे विषय आहेत, जागेचे विषय आहेत, तिथं 4-5 शासकीय जागांचे विषय आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. त्या विभागाची एनओसी येणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी काम केलं पाहिजे अशी व्यवस्था. त्यामुळे त्याही बाबतीत आपण फॉलोअप घेतोय आणि उड्डाणपुलाचंही काम तातडीने पुढे गेलं पाहिजे ही भूमिका आपली आहे. त्यामुळं याच्यातून एक एक करून आपल्याला मार्ग काढून पुढे जायला लागेल. अर्थव्यवस्था जर मजबूत होत नसती तर जगातली 12वी अर्थव्यवस्था जगाच्या 4थ्या नंबरवर आली नसती ना. अर्थव्यवस्थेचा विषय आता आपण देशातल्याच काही शक्तींनी या देशाच्या प्रगतीवरचं कौतुक करत न करता या देश बदनाम करण्याचं काम आमच्या विरोधी पक्षांनी हातात घेतलेलं आहे. आणि त्याला आपण जे प्रश्न विचारले तर मी बोलतानाच सांगितलं की जगात 12व्या नंबरला असणारी अर्थव्यवस्था मोदीजीच्या कालखंडामध्ये आज 4थ्या नंबरला आलेली मजबूत अर्थव्यवस्था आहे. आज कोरोनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल अख्ख्या जगातली अर्थव्यवस्था जेव्हा विस्कळीत झाली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मजबूतच होती. हे आपल्या सगळ्यांचं अगदी फ्रान्ससारखा इंग्लंडसारख्या प्रगत देशाची अर्थव्यवस्था जेव्हा डळमळीत झाली तेव्हा सुद्धा भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. हे काम मोदींच्या या कालखंडामध्ये बाजूचे सगळे देश दिवाळखोरीत आहेत. पाकिस्तानमध्ये काय झालं बघितलं, नेपाळमध्ये काय झालं, लंकेत काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आज आखाती देशामध्ये चालू असलेलं युद्ध आपण बघितलं. याही परिस्थितीत आज भारत देश मजबूतीनं आज काम करतोय किंवा मजबूतीनं पुढे जातोय. अशी संकट आलेली असताना सुद्धा हे आपण सगळेजण पाहतोय. याला कारण आहे की भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या कालखंडामध्ये मजबूत झालेली आहे.